नासिक में आज रिपब्लिकन सेना की ओर से एक आंदोलन आयोजित किया गया, जिसमें केंद्रीय मंत्री रामदास आठवले के इस्तीफे की मांग उठाई गई। यह प्रदर्शन अनुसूचित जातियों के उपवर्गीकरण, सब क्लासिफिकेशन से जुड़े मुद्दे और मंत्री द्वारा दिए गए बयान के विरोध में किया गया। प्रदर्शनकारियों का कहना है कि उपवर्गीकरण के समर्थन में दिए गए बयान से अनुसूचित जाति एवं जनजाति समुदाय के कुछ कार्यकर्ता असंतुष्ट हैं। इसी को लेकर आंदोलन के दौरान विरोध करो या इस्तीफा दो जैसे नारे लगाए गए। रिपब्लिकन सेना के प्रवक्ता अविनाश शिंदे ने मांग रखते हुए कहा कि इस मुद्दे पर स्पष्ट रुख अपनाया जाए और मंत्री से इस्तीफे की मांग की गई। प्रदर्शन के दौरान कार्यकर्ताओं ने अपने विरोध को शांतिपूर्ण तरीके से दर्ज कराया और मामले पर सरकार से पुनः विचार की अपील की। संविधानाच्या माध्यमातून कलम 341 नुसार एससी समाजाला आरक्षण भेटलेलं आहे। सदर आरक्षण हे एससी क्लासला भेटलेलं आहे। त्यामध्ये 59 जाती आणि त्याच्या 154 उपजाती आहेत। आर्टिकल 14, 15 आणि 16 नुसार उपवर्गीकरणाचे जे मुद्दे आहेत त्यानुसार बदर समितीचा जो निर्णय आहे तो चुकीचा आहे। फडणवीस सरकार हा भावाभावांमध्ये झगडे लावून उपवर्गीकरण करत आहे। तरी आपल्या माध्यमातून मला फडणवीस सरकारला सांगायचं आहे की आपण हा जो उपवर्गीकरणाचा जो घाट घालत आहात हा तुम्ही त्वरित थांबवावा। भावाभावांमध्ये झगडे लावण्याचं कट कारस्थान जे तुम्ही करत आहात ते तुम्ही करू नये। आज जर तुम्ही बघितलं तर पूर्ण 59 जाती आमच्या सोबत आहेत। काही आरएसएसचे दलाल ज्यांना भावाभावांमध्ये झगडे लावायचे, ज्या पद्धतीने मराठा आणि ओबीसी मध्ये फडणवीस सरकारने झगडे लावले त्याच पद्धतीने आता ते एससी मध्ये झगडे लावण्याचं कट कारस्थान या ठिकाणी करत आहेत। तरी आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की जर आपण हा उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या 26 तारखेला आनंदराज आंबेडकर साहेब, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये महामोर्चा निघणार आहे। त्या महामोर्चात मुंबई जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जोपर्यंत उपवर्गीकरणाचा निर्णय तुम्ही रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमधून हलणार नाही। या ठिकाणी असा इशारा आज मी रिपब्लिकन सेनेचा प्रवक्ता म्हणून आपणास देतो। त्याच पद्धतीने रामदासजी आठवले साहेब हे रिपब्लिकन सेनेचे आणि आंबेडकरी समाजाचे नेते असताना सुद्धा काही दिवसापूर्वी त्यांनी याच उपवर्गीकरणाला विरोध दाखवला आणि विरोध दाखवल्यामुळे आपण जर बघितलं असेल तर नाशिकमध्ये त्यांचे मातंग समाजाचे जे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी राजीनामा दिला। पण आताच त्यांना कोणी आरएसएस नी काय दबाव टाकला माहित नाही, पण त्यांनी आता पुन्हा त्या उपवर्गीकरणाला समर्थन दिलं आहे। तर माझं आपल्या माध्यमातून आठवले साहेबांना विचारणं आहे की आपल्याला जर त्यांनी बदर समितीचा तो अहवाल दाखवला असेल तर तो तुम्ही जनतेसमोर आणावा, किंवा तुम्ही जर कोणाच्या दबावाखाली येऊन जर त्यांना सपोर्ट दिला असेल तर ते तुम्ही जनतेला सांगावा। आणि जर तुम्ही आपल्या मनाने करत असाल तर त्या पदावर राहण्याचा तुमचा अधिकार नाही, तुम्ही त्या पदावरून राजीनामा द्यावा। एवढंच मी आपल्या माध्यमातून त्यांना कळवतो।